हॅलो, आवाज येतोय ना माझा? येस मॅम. येस. तर स्टार्ट करूयात. आपलं जे आजचं पहिलं सेशन आहे ते आहे युजिंग कर्सर, म्हणजे AI थ्रू आपण स्टार्ट टू एंड डेव्हलपमेंट कशी कंप्लीट करायची. सो त्याच्यासाठी आपलं फर्स्ट सेशन आहे हे. ज्याच्यामध्ये आपण तू अनुष्का तू नाही पण इथे ज्या आम्ही चौघीजणी आहोत यांच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी कर्सर यूज केलाय आणि आमच्याकडून 1, 2, 3 स्क्रीन्स आमच्याकडून युजिंग कर्सर स्टार्ट टू एंड कंप्लीट झालेत. म्हणजे अंकिताकडून पण एखादी स्क्रीन तरी कंप्लीट झाली असेल युजिंग कर्सर. सो त्याच्यासाठी आम्ही काही प्रॉम्प्ट्स यूज करायचो, जे की आपल्या ह्या शीटमध्ये आहेत. एआय ट्रान्सफॉर्मेशन एक्सेल प्लॅन आहे, त्याच्यामध्ये इथे डेव्हलपमेंट प्रोसेस म्हणून एक शीट आहे आणि ह्याच्यामध्ये ते आपले सगळे प्रॉम्प्ट्स आहेत. तर आता इथे हे प्रॉम्प्ट्स ऍड केलेत. या शीटचा ऍक्सेस मी तुम्हाला सगळ्यांना देते, बट या प्रॉम्प्टमध्ये काहीही चेंज करायचं नाही. कारण मी एक दोनदा बघितले की या प्रॉम्प्टमध्ये पण चेंजेस झालेले आहेत, तर हे असं नको व्हायला. तर इथे कोणीही चेंज करायचं नाही. सो मी पहिलं एक्सप्लेन करते की हा प्रॉम्प्ट काय होता, की आपण एपीआय एएसपीएक्सचा कोड जो आहे आपला, त्याच्यातून आपण एपीआय फाइंड करायचो आणि रिक्वायरमेंट अनलाइज करायचो. तर हा प्रॉम्प्ट होता तो काय होता, की जास्त एपीआय साइडला कन्वर्ट होणारा होता, की एपीआय साइडचं जे काही रिक्वायरमेंट असेल, जे काही एपीआय यूएसपी असतील, ते सगळं आपल्याला आणून देत होता. आणि मग त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होत होता, की फ्रंट एंड साइडला आपल्याला त्याच्याबरोबर आणि तेवढंच आउटपुट मिळत नव्हतं. सो आपण एक नवीन प्रॉम्प्ट ऍड केलेला आहे याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये तो आपल्याला बॅकएंडला जे काही आपलं पाहिजे ना ते सगळं रिक्वायरमेंट प्लस आपल्याला यूआय साइडला फ्रंट एंड साइडला जे काही रिक्वायरमेंट पाहिजे ना ती सगळी रिक्वायरमेंट आपल्याला इथे आणून देतो. म्हणजे अशा तो 2 फाईल क्रिएट करणार आहे, ज्याच्यात मध्ये आपल्याला पहिल्यांदा तर पहिलं एपीआयचा सगळा चेंज मिळणार आहे. मतलब म्हणजे एपीआय मध्ये काय काय करायचं आहे आणि कोणते कोणते यूएसपी यूज होणार आहेत, किती एपीआय यूज होणार आहेत ते आपल्याला समजणार आहे. आणि बॅकएंड फ्रंट एंड मध्ये आपल्याला स्क्रीनवरती काय काय शो करायचं आहे, पेजिनेशन असेल, व्हॅलिडेशन्स असतील, कंडिशन्स असतील, चेक्स असतील किंवा एरर मेसेजेस असतील, तर ते सगळे एरर मेसेजेस आपल्याला फ्रंट एंडच्या फाईलमध्ये मिळतील. सो पहिला आपण काय करूया, ही आपली साईट आहे. अनुष्का तुला साईट माहिती आहे ना, जिथून आपण आर आय टी स्कूलचं लॉग इन करतो. हो मॅम. येस. तर आता इथे गेल्यानंतर तुला सांगितलंच असेल की आपण युजर किंवा टीचर कसं लॉग इन करतो ते. सो मी तेच करते, युजर लॉग इन करते. फक्त स्टेप्सकडे लक्ष दे, जेणेकरून तुला समजून जाईल की कुठून जाऊन कुठे काय करायचंय. कारण इथे आपण स्क्रीनचा पाथ घेतो आणि तो पाथ घेऊन आपण एएसपीएक्सचा कोड अनलाइज करत असतो. सो आता मी इथे जाते आणि इथे माझी स्क्रीन आहे ऍडमिशन लॉटरी. ठीक आहे, ही स्क्रीन आहे. तर ह्या स्क्रीनवरती मी काय करेन, ही जी आपली यू आर एल आहे ना, ह्याच्यातलं मी ऍडमिशन लॉटरी UI.ASPX नाव फक्त कॉपी करून घेईल. म्हणजे हे काय आहे, हा ह्या स्क्रीनचा पाथ आहे जो आपल्याला ASPX कोडमध्ये मिळणार आहे. आता सेम मी काय केलंय, हे कर्सर आहे, कर्सरमध्ये मी माझा ASPX कोड ओपन करून घेतलेला आहे. आणि आता मी कंट्रोल पी करते आणि ह्या फाईलचं नाव सर्च करते. आता UI.ASPX फाईलमध्ये ना आपलं जे फ्रंट एंडचं म्हणजे जे स्क्रीनवरती दिसतंय ना ते सगळं लॉजिक असतं. आणि .CS मध्ये जे आपलं बिझनेस लॉजिक असतं ना ते सगळं लॉजिक असतं. अनुष्का तुला क्लिअर आहे की 2 फाईलमध्ये काय काय चेंज असतो ते? हो मॅम. मला सांगतेस का जरा? .ASPX फाईलमध्ये काय असतं आणि .ASPX.CS फाईलमध्ये काय चेंज असतो ते सांग. ASPX मध्ये त्याचं लॉजिक असतं आणि हा. आणि ASPX.CS मध्ये सॉरी, एका फाईलमध्ये लॉजिक असतं आणि एकामध्ये त्याचा कोड असतो, डिस्प्ले होतो त्याचा UI ला. आकांक्षा मॅम तुम्ही एकदा तिला सांगाल का की काय सांगितलं होतं मी? मी 2 फाईल मधलं चेंज सांगितलं होतं. 2 फाईल मध्ये काय काय आहे ते ती कन्फ्यूज होते. तर फक्त 2 फाईल मधलं हे सांगा. ASPX.XPX च्या कोडमध्ये जो आपला HTML चा जो आपल्याला पेजवरती स्क्रीनवरती टेक्स्ट बॉक्स वगैरे असं जो दिसतो, सो तिथं आपल्याला तो सगळा HTML चा कोड दिसतो. आणि .xpx.cs च्या फाईलमध्ये जे काही लॉजिक्स असतात किंवा फंक्शन्स असतात, सो तिथं ते कॉल केलेले असतात. समजलं अनुष्का? हो. हा. तर आता जो हा प्रॉम्प्ट आहे तो प्रॉम्प्ट मी कॉपी करून घेते आणि इथे मी टाकते.
आता अनुष्का जेव्हा आपण स्क्रीन असाइन करतो ना, म्हणजे इथे आपल्याला स्क्रीन द्यावी लागते त्याला, की त्याला समजलं पाहिजे ना, की कुठल्या स्क्रीनवरती चेंज करायचं आहे. जर तू त्याला डायरेक्ट प्रॉम्प्ट दिलास ना, तर तो चेंज नाही करणार त्याच्या म्हणजे म्हणजे तो काय करेल एजंट, सगळ्या ह्याच्यावरतीचा कोड तो चेक करायला जाईल. पण आपल्याला तसं नकोय. आपल्याला एक स्पेसिफिक स्क्रीनसाठीचा आपल्याला चेंज हवा आहे. सो मग त्याला आपण इथे पहिलं तर आपण इथे चेंज करायचं, की स्टुडंट फ्रंट एंड इथे एक आपण त्याला काय दिलंय क्रिएट अ फाईल नेम. मग इथे आपण फक्त फाईलचं नाव चेंज करायचं, जे आपल्याला फाईल पाहिजे ते फाईल नाव टाकायचं. फ्रंट एंड साठी ही फाईल जनरेट कर आणि बॅक एंड साठी ही फाईल जनरेट कर. ठीक आहे. ओके. आता सिम्प्लिफाय करण्यासाठी अजून आपण करूया इथे एपीआय टाकूयात. म्हणजे कळून जाईल की ही बॅक एंड साठीचे आणि ही वाली आहे ती फ्रंट एंड साठीचे. त्याचबरोबर काय करायचं, इथे स्क्रीनवरती तू आलीस ना, तर कंट्रोल ए कंट्रोल एल केल्यानंतर इथे स्क्रीन असाइन होते. सो या दोन्ही स्क्रीन आहे तू त्याला कंटेक्स्ट मध्ये द्यायच्या. ठीक आहे. आता कोड आपण रन करूयात. तर आता आपल्याला एक्सेप्ट काय आहे, की त्याने आपल्याला दोन फाईल दिल्या पाहिजेत. एक ऍडमिशन लॉटरी UI API म्हणून आणि एक ऍडमिशन लॉटरी, अशा दोन फाईल तो आपल्याला देईल, ज्याच्यामध्ये आपल्याला रिक्वायरमेंट पूर्ण कंप्लीट देईल तो त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याने आपल्याला इथे आता दोन फाईल जनरेट करून दिल्यात. आपण जस्ट एक चेक करूयात की त्याने काय चेंज दिलाय त्याच्यामध्ये आपल्याला. ही API ची फाईल आहे. त्याने आपल्याला न्यू फाईल क्रिएट करून दिली, ज्याच्यामध्ये ऍडमिशन लॉटरी UI API डॉट MD फाईल म्हणून दिलेली, ज्याच्यामध्ये आता आपल्याला त्याने पूर्ण लॉजिक दिलंय आणि कॉल चेन पण दिलाय, म्हणजे बिझनेस लॉजिक, त्याचा डेटा ऍक्सेस आणि डेटाबेस ते काय आहे ते सगळं त्याने दिलेलं आहे. तर कम्प्लीट मेथड चेन कॉल ट्री, आता कुठली कुठली मेथड कॉल होते ते त्याने दिलेलं आहे. त्याचबरोबर त्याने UI इव्हेंट मेथड, बिझनेस लॉजिक, डेटा ऍक्सेस आणि डेटा स्टोअर प्रोसिजर, म्हणजे त्याने आपल्याला ह्या स्टोअर प्रोसिजरचे नेम्स पण दिलेले आहेत की कुठली स्टोअर प्रोसिजर लागणार आहे
आणि कशासाठी लागणार आहे ते. तर त्याचा पर्पज वगैरे असेल खाली व स्टोअर प्रोसिजर्स रेफरन्स. आता यूएसपी गेट लॉटरी ऑफ ऑल स्टुडंट्स मग कशासाठी दिली आहे, लोकेशन काय आहे, त्याचा पर्पज काय आहे, हे सगळं दिलंय. त्याचबरोबर त्याने हे पण दिले की इनपुट पॅरामीटर्स. जेव्हा आपण एपीआय राईट करतो तेव्हा आपल्याला इनपुट पॅरामीटर्सची पॅरामीटर्स लागतात. सो त्याला आपल्याला इनपुट पॅरामीटर्स पण दिले. त्याचबरोबर त्याने हे पण दिले की आउटपुट स्ट्रक्चरमध्ये काय काय येणार आहे ते पण त्याने दिले. असं त्याने प्रत्येक यूएसपी जी यूज होणार आहे त्या प्रत्येक यूएसपीचा फुल नेम, लोकेशन, पर्पज हे सगळं आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. जेव्हा आपण एपीआय राईट करतो ना तर आपल्याला एपीआय राईट करताना एएसपीएक्स कडून एवढं गरजेचं असतं की म्हणजे जी यूएसपी यूज होणार आहे ती कशाला यूज होणार आहे, ती म्हणजे पर्पज काय आहे त्याचा आणि त्याला लागणारे इनपुट पॅरामीटर्स आणि आउटपुट पॅरामीटर्स किंवा रिझल्ट जो असतो तो आपल्याला माहिती असला पाहिजे. सो हे आपल्याला ह्याच्यातून मिळून जाते. प्लस हे पण असतं की कुठले दुसऱ्या स्क्रीनवरती काही वेगळा चेंज आहे का, तर तो पण काही वेगळा चेंज आपल्याला तो सांगू शकतो त्याच्यामध्ये. तर ह्या स्क्रीनमध्ये तसा काही स्पेसिफिक चेंज नाहीये, सो तो आपल्याला नाही सांगत. बट इथे त्याने एक सांगितलेलं आहे स्कूल 318 साठी आहे. कन्फर्म स्टुडंट लॉग इन क्रेडेन्शियल अपडेट विथ एनरोलमेंट नंबर इन्स्टंट फ्रॉम द नंबर. तर हा एक चेंज आहे तो त्याने आपल्याला सांगितलंय की ह्या एन्व्हायरमेंटसाठी तो आहे. तर एपीआय एंड पॉइंट्स ह्याची आपल्याला गरज नाहीये, बट हे त्याने दिलेले एपीआय एंड पॉइंट्स सुद्धा. सेशन कंटेक्स्ट ठीक आहे. आता आपण फ्रंट एंडची जी फाईल आहे त्या फ्रंट एंडच्या फाईलमध्ये बघूया. यूआय कॉम्पोनंट रेफरन्स दिलेले आहेत. त्यानंतर बटन्स कोणते कोणते यूज होणार आहेत ते आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यानंतर ग्रिड डेटा लिस्ट, जी स्क्रीनवरती लिस्ट एक शो होतीये ती त्याच्यासाठी त्याने दिलेलं आहे. त्याच्यावरती कुठले कुठले कॉलम्स दिसणार आहेत. त्याच्यानंतर त्यांनी हे पण दिलंय की हिडन फील्ड्स, त्याच्यामध्ये काही हिडन फील्ड्स पण आहेत. म्हणजे ओन अँड फुल ऍक्सेस फंक्शनॅलिटी असू शकते इथे. सो काउंटसाठी काही प्रॉब्लेम असू, काउंटसाठी काही फंक्शनल असू शकतं त्याच्यामध्ये. स्ट्रक्चर रोज, कंडिशन्स काय काय आहे ते दिलेले आहे त्याने. व्हॅलिडेशन, क्लायंट कस्टम व्हॅलिडेशन, व्हॅलिडेशन मेसेजेस जे असतात ते सुद्धा आपल्याला दिलेले आहेत त्याने इथे. म्हणजे आपण जे होतो ना की आपण आपल्या मनाने जे किंवा आपण तिथे पहिल्यांदा चेक करायचो की कुठला मेसेज आहे की नाही, नंतर मग तो आपण द्यायचो. किंवा आपल्या युजर स्टोरीमध्ये आपले टेस्टर हा एक चेंज करायचं की पहिले चेक करायचे आणि मग तिथं व्हॅलिडेशन मेसेज द्यायचे. तर तो आपल्याला डायरेक्ट आता कोडिंग म्हणजे आपला जो फाईल निघते एमडी फाईल ज्याच्यामध्ये रिक्वायरमेंट येते त्याच्यामध्ये ते कम्प्लीट येत आहे आपल्याला. सो हा एक प्रॉम्प्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कम्प्लीट फ्लो समजतो स्क्रीनचा, बॅक एंड आणि फ्रंट एंड दोन्हीचा आहे. याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, काही किंवा काही क्वेश्चन आहे का? नाही. किंवा अनुष्का काही समजलं नाही असं काही आहे का, किंवा काही खूप फास्ट झालं असं काही? नाही मॅम, मला ओव्हरव्ह्यू तसा जो आहे ना तो समजलाय. ओके. ठीक आहे. अंकिता रेकॉर्डिंग